नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिगनी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळत राहील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की ई-पीक पाहणी कशी करायची. नवीन ॲप आलेला आहे व्हर्जन 3. या ॲपवरून ई-पीक पाहणी कशी करायची, बऱ्याचशा शेतकऱ्यांना समस्या येत आहे. तर आपण पाहणार आहे या ॲपवरून कशी काय ई-पीक पाहणी करता येईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर या ॲपवरून ई-पीक पाहणी ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर कोणाच्या मोबाईलमध्ये आधीच डाउनलोड केलेलं असेल तर ते ॲप अपडेट करून घ्या. ॲप डाउनलोड इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून झाल्यानंतर ॲप ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला डावीकडे क्लिक करायचं आहे. अलाउ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत लोकेशनला अलाउ करायचं आहे. अलाउ या ऑप्शनवर परत क्लिक करायचं आहे. डावीकडे क्लिक करायचं आहे. तुम्हाला स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. महसूल विभाग निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतात. अमरावती झालं, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या प्रकारे आहे मित्रांनो. आता माझा नाशिक विभाग आहे, तर मी नाशिक विभाग सिलेक्ट केलेला आहे आणि या बाणाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दुसऱ्याची जर ई-पीक पाहणी करत असाल तर तुम्ही सहाय्यक म्हणून लॉग इन करू शकता, अन्यथा तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करू शकता आणि येथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक OTP मिळेल. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा विभाग जो असेल तो विभाग तुम्ही निवडून घ्यायचा आहे. विभाग निवडल्यानंतर तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला मित्रांनो. इथे जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही इथे तालुका निवडायचा आहे मित्रांनो. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जेथे तुम्ही राहता ते गाव निवडायचं आहे मित्रांनो. गाव निवडल्यानंतर तुमचा या बाणावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे तुमचं पहिलं नाव, आडनाव, पूर्ण नाव टाकू शकता किंवा तुम्ही येथे गट नंबरही टाकू शकता. येथे तुम्ही तुमचा जो गट नंबर असेल तो गट नंबर तुम्ही येथे टाकायचा आहे मित्रांनो. जो तुमचा गट नंबर असेल तो गट नंबर येथे तुम्ही टाकून द्यायचा. टाकल्यानंतर तुम्ही ठीक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि शोधा या ऑप्शनवर तुम्ही येथे क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला खातेदार निवडायचा आहे. तुमचं नाव जे असेल ते ज्या नावावर तुमची शेती असेल ते नाव इथे तुम्हाला दिसेल आणि बाणाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. परत तुम्हाला बाणाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. या बाणाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस येईल मित्रांनो. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता, अन्यथा पुढे जा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस येईल मित्रांनो. तुम्हाला असं दिसत असेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का, होय या ऑप्शनवर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे असं इंटरफेस येणार. तुम्ही येथे खातेदार निवडायचा आहे मित्रांनो. तुमचं नाव येथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला संकेतांक टाकायचा आहे मित्रांनो. संकेतांक जर तुमच्या मोबाईलवर आला नसेल तर संकेतांक विसरला या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तेथे पाहू शकता. तो तुम्ही टाकून या बाणाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्या पुढे असं इंटरफेस येणार आहे. आपल्याला पीक पाहणी नोंदवा या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला खाते क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे. खाते क्रमांक टाकल्यानंतर भूमापन गट क्रमांक म्हणजे जो तुमचा गट क्रमांक आहे तो टाकायचा आहे. जमिनीचे एकूण क्षेत्र जे तुम्हाला ऑलरेडी येणार आहे मित्रांनो. पोट खराब ऑलरेडी येणार आहे. इथे तुम्हाला हंगाम निवडायचा आहे मित्रांनो. खरीप हा ऑप्शन तुम्ही क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे मित्रांनो.
पिकाचा वर्ग निवडायचा आहे. जर तुम्ही एक पीक टाकत असाल तर तुम्ही निर्भळ पीक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुमचं जर दुय्यम पीक असेल तर तुम्ही मिश्र पीक या ऑप्शनवर क्लिक करू शकता. जर एक पीक असेल तर तुम्ही एक पीक या ऑप्शनवर क्लिक करू शकता मित्रांनो. एक पीक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो पिकाचा प्रकार निवडायचा आहे मित्रांनो. पिकाचा प्रकार तुम्हाला पीक या ऑप्शनवर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे मित्रांनो. पीक या ऑप्शनवर टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला पिकाचा वर्ग निवडायचा आहे मित्रांनो. इथे तुम्हाला भरपूर असे पीक दिसत आहे मित्रांनो. जे तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरलेले असेल ते तुम्ही येथे टाकू शकता. मी येथे कापूस या ऑप्शनवर टिक मार्क करत आहे मित्रांनो. कापूस या ऑप्शनवर टिक मार्क केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे क्षेत्र भरायचं आहे मित्रांनो. जे तुमचं क्षेत्र असेल तुम्ही ते इथे टाकायचं आहे मित्रांनो. क्षेत्र भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे सिंचन पद्धत विचारली जात आहे. सिंचन पद्धत जर तुमची कोरडवाहू जमीन असेल तर तुम्ही कोरडवाहू टाकू शकता. अन्यथा तुमची बागायती असेल तर तुम्ही विहीर, तलाव, बंधारा हे या प्रकारे तुम्ही काही टाकू शकता. तर मी येथे विहीर सिलेक्ट करत आहे मित्रांनो. विहीर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंचन पद्धत या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जर तुम्ही ठिबक सिंचन केलेलं असेल, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारे यापैकी तुम्ही कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मी ठिबक सिंचन येथे सिलेक्ट केलेलं आहे. इथे तुम्हाला तुमची पिकाची ज्या दिवशी तुम्ही पीक पेरलेलं आहे ते दिनांक तुम्हाला टाकायचे आहे मित्रांनो. दिनांक टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकदा परत पाहून घ्यायचं आहे की तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की चुकीची भरलेली आहे. हे एकदा तुम्ही नक्की पाहायचं आहे मित्रांनो. आणि पाहिल्यानंतर तुम्ही पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे. छायाचित्र 1 या ऑप्शनवर तुम्ही टिक करायचा आहे मित्रांनो. आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊन तुमचा पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे आणि या टिक या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. आणि एक दुसरा पण फोटो तुम्ही काढून घ्यायचा आहे मित्रांनो. तो पण तुम्ही अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो फोटो काढल्यानंतर तुम्हाला सहीचं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर तुम्ही टिक मार्क करायचा आहे. आणि या टिक मार्कवर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असा इंटरफेस येईल मित्रांनो. इथे तुमची सर्व माहिती जी तुम्ही भरलेली आहे ते दिसणार आहे तुम्हाला मित्रांनो. आता तुम्हाला इथे दिसत असेल वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यापुढे असा इंटरफेस येणार. तुमची ई-पीक पाहणी झालेली आहे ठीक या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुमची ई-पीक पाहणी झालेली आहे मित्रांनो. पिकाची माहिती पहा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. तुमच्या पिकाची इथे नोंद दिसेल तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.